हॅलो फ्रेंड्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आता मी नाश्ता बनवते, पोहे। सगळ्यांचा नाश्ता झाला आहे, माझाच बाकी आहे, म्हणून मी पोहे बनवते। सगळे बसले इथे नाश्ता करून। सगळे चहा पोहे खातात, मी कधी कधी खाते, मी रोज नाही खात चहा पोहे। मला आज पोहे खाऊ वाटले म्हणून मी आज पोहे बनवते। थोडे जास्तच बनवते कारण की सगळ्यांना आवडतात माझ्या हातचे पोहे। तर तुम्हाला बनवल्यावर दाखवते मी। हे बघा, झाले माझे पोहे तयार, किती छान दिसत आहे। आता सगळ्यांना देते पोहे। अबे शेवता ते त्याच्यावरती शेव नाहीये, आहे तिथे भुजिया ठेवलेली नाही मी देणार, मी नाही देणार। बघा कशी धमकी देतो बघा। घे टाकायचं नाही, टाक ना अजून, टाक अजून, बस ठेव ना आता तिथंच। कसे बनले? छान, एकदम छान। काय एकदम छान। छान बनले। आता मी भाजी बनवतीये कारण की मम्मीला काम आहे, तर मग मम्मीने मला बनवायला सांगितली आहे। बटाट्याची भाजी, आलूची भाजी, जी सगळ्यांची फेवरेट असती ती बनवते। मी दाखवते ती कशी बनवते। मी इथे सर्व तयारी करून ठेवली आहे। बटाटे चिरून घेतले आणि बटाटे नेहमी पाण्यातच टाकायचे चिरल्यावर, कारण ते काळे पडतात माझ्याच ठेवल्यावर। त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो आणि ते पाणी ठेवलं गरम करायला। आता मी भाजी करते। सगळ्यात आधी तर तेल, अजून थोडं घेते मी, त्यानंतर कांदा, त्यानंतर कढीपत्ता, कारण त्याचा फ्लेवर, कढीपत्त्याचा फ्लेवर असा वेगळा येतो, त्याला टाकून द्यायचं तसं। त्यानंतर कांदा लवकर लाल होण्यासाठी मीठ आणि जळत पण कांदा। आता नॉर्मल लाल झाला आहे कांदा। आता मी यात हळद टाकते, आणि मग आता टोमॅटो टाकते। आपल्याला मसाले टाकते, लाल मिरची, धने पावडर, थोडंसं नॉर्मल। त्याच्यानंतर आपला तो कोल्हापुरी मसाला बनवला होता तो, आता मी आज बटाटे टाकते। हे बघा, भाजी शिजत ठेवली। आता पप्पाने अंगूर आणले, तेच पाण्यात टाकत होते। मस्त आहे, गोड आहे। आणि पायनॅपल पण आणले, खरबूज, चिक्कू, म्हणजे मी सांगितलं होतं मला खावं वाटत होतं। मस्त आहे, गोड। भाजी शिजती आपली इकडं। आता आम्ही जेवण करतोय।
कशी झाली भाजी? चांगली वाटते का? काय अंगूर चांगले गोड. मी ना जेवण केलं दुपारी आणि मग झोपून गेले. मी जेवताना काही शूट पण नाही केलं, काहीच नाही. एवढी झोप येत होती म्हणजे, आणि आळस आला होता पूर्ण आज. पण मस्त झोप झाली माझी. मी आत्ता जस्ट फ्रेश झाले आणि आंघोळ केली. मी शक्यतो घरी असल्यावर संध्याकाळीच आंघोळ करते, सकाळी करत नाही. कारण की संध्याकाळी एवढं छान वाटतं ना आंघोळ केल्यावर, मस्त थंड थंड. आणि टाकीतलं पाणी पण मस्त नॉर्मल याच्यावर होऊन जातं. नाहीतर मग सकाळी खूप थंड असतं, मग थंडी वाजते. मस्त वाटतं एकदम फ्रेश. आता काही नाही, मी जेवणार की नाही ते मी नाही सांगू शकत. कारण की माझं काहीतरी चालू आहे, म्हणजे एक प्रकारचं डाएट चालू आहे. आणि माझं फेस फॅटसाठी पण मी काहीतरी करते आहे. मी ते तुमच्या सोबत लवकरच शेअर करेल. आणि तुम्ही मला सांगा असं माझ्यामध्ये काही फरक वाटला तर. आणि फेसवर पण ग्लो येतोय थोडा. भेटूया आपण पुढं. चिक्कू खाते आता. आणि मम्मी इकडे भरीत बनवते. हे बघा किती तेल झालं भरीत. मस्त गोड चिक्कू आणले पप्पांनी. पडला का? हे इकडे सगळे जेवायला बसले आणि ह्याच्या ताटात केस निघलाय. आणि मी इकडे मला चिला बनवते, बेसनचा चिला. याच्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची, मीठ, बस एवढंच टाकले. मिक्स करून. फर्स्ट चिला इज फेल असा निघलाय तो. आता सेकंड टाकलाय, बघू आता कसा निघतो. सेकंड इज परफेक्ट. देअर इज थर्ड वन. मी खाती आता. आजी बनवून देते मला. आजी बोलली तू खा, मी बनवून देते. आता आजी बनवते. खाते. हे बघा आजीने किती छान बनवलं. मस्त पातळ. आता मी भांडे घासतीये आणि हा इकडे चिला खातोय. झाला ना. भांडे घासते मग येते रिटर्न. हे बी चुकलं ना. झाले बाबा एकदाचे भांडे घासून. आता फक्त म्हणजे स्किन केअर राहिलं, त्याच्या पहिले मी वॉकिंग करून घेते. तुझं कुठं आहे? दिलंय ना तुला पण. हे बघ थांब. मग कधी करायचं ते? यूज का नुसतं ठेवायला आहे? मॉर्निंगला. परवा तेरो. तर मी आजचा ब्लॉग इथं सेंड करते. आजचा ब्लॉग खूप छोटा होता कारण की मी घरीच होते आज, काही शूट नाही केलं. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा. डू सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट. बाय. कमेंट नका करू बघता. बाय. करतात बरोबर करणारी.